नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर शेळी पालनामध्ये नवीन जेव्हा सुरुवात करत असतो तेव्हा आपण बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या बाजारातून प्राणी आणत असतो. पण जो प्राणी आणतो त्याला इथं सेट कसा करायचा आणि सेट करायच्या वेळेस काय काय अडचणी येतात. आता आपण ज्यांच्या फार्मवरती त्यांना वडिलोपार्जित शेळीपालन आहे, पण 6 वर्षापासून बंदिस्त शेळीपालन करताय आणि दरवर्षी बाहेर न आणताय प्राणी सेट करताय. इतक्या वर्षांचा अनुभव असून पण ह्या वर्षी त्यांना त्रास झालाय. मग तुम्हाला यावरती उपाययोजना कशा करू शकतो किंवा अडचणी काय काय येतात पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपली एक ओळख करून द्या. मी प्रकाश भानुदास कोबल, मुक्काम पोस्ट कानिवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. शेळीपालन तुम्ही कधीपासून करताय? शेळीपालनाला आपल्याला करून 6 वर्ष झाली. बंदिस्त मध्ये. बंदिस्त. त्याच्या आधी वडिलोपार्जित आहे आपलं. फिरस्तीवरती होते. जेव्हा सुरुवात केली कितीपासून केली, कोणत्या जातीवरती काम करताय तुम्ही? सुरुवात वडिलोपार्जित गावरान शेळ्या होत्या, नंतर आपण सोजत मध्ये काम केलं, त्याच्यानंतर बंदिस्त केलं त्या सोजत. आपण सोजत मध्येच काम करतोय आपण आता. आणि हे बाहेरून शेळ्या आणण्याचं किंवा आता हे बोकड पण आणले ना तुम्ही, तर हे कधीपासून करताय तुम्ही? 3 वर्ष झाले आपण बोकड पालन करतोय. बाहेरून आणून बोकड पाळता ते ईदला विकता? ईदला विकतो असं करता. तर तुम्हाला दरवर्षी म्हणजे बाहेरून आणतो तर अडचणी येतात का? नाही, ह्या वर्षीच अडचण आली. बरं. मग जेव्हा आपण बाजारात आणता ना तुम्ही, बाजारातून घेतो तेव्हा तिथं काय अडचण येते किंवा काय गोष्टी पाहाव्या लागतात? बाजारात आपण जनावर चंचल आहे की नाही किंवा चप्पळी सर्दी वगैरे आहे की नाही ते पाहिलं पाहिजे बाजारात. बरं. पण तसं काही नसताना सुद्धा गोट्यावर आल्यानंतर त्यांना 3ऱ्या-4थ्या दिवसापासून प्रॉब्लेम चालू झाली. बरं तुमचं आता बाहेरून आणतो आपण, इथं आल्यावरती सेट कसं करतो? सेट त्यांना वातावरण चांगलं वातावरणात ठेवलं पाहिजे. आता पहिल्या दिवस आणला आपण इथं, तर त्यांना वेगळं काय खायला देतो किंवा पाणी वगैरे दिलं त्यांना पहिलं, नंतर सगळं पूर्ण पॅक करून त्यांना ताडपत्र्या लावून पूर्ण पॅक करून हिटचे बल्ब सोडून त्यामध्ये ठेवलं होतं. यावर्षी खूप जास्त थंडी आहे त्यामुळे आपण हे नियोजन केलं. चाऱ्यामध्ये काय सुरुवातीला सुका चारा दिला, फक्त सुका चारा दिला. मग जेव्हा बाहेरून आणतो तेव्हा अडचणी काय जाणवतात तुम्हाला? अडचणी काय नाही, सर्दी आणि जुलाब. त्यांना जास्त प्रमाणात हेच आजार आहेत. मग त्या आजाराचं ट्रीटमेंट योग्य जर केली तर मग बकरं सेट होतात. पण मग तुम्ही आजार यायच्या आधीच ट्रीटमेंट चालू करता? आजार यायच्या आधीच ट्रीटमेंट चालू करायची. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना PPR हे दिलंच पाहिजे. PPR ची लस द्यायची लगेच दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी PPR ची लस दिल्यावरती औषधं कोणती चालू करता तुम्ही? औषधं मग सर्दीचं औषध, डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्दीचं औषध आणि जुलाबाचं औषध. बरं. ते लगेच चालू करायचं, होऊ नाही हो आपण चालू करणे. त्यानंतरचं नियोजन कसं राहतं मग? सुक्या चाऱ्यावर त्यांना चारा सेट होतोपर्यंत सुक्या चाऱ्यावर किती दिवस सुक्या चाऱ्यावरती? 4 ते 5 दिवस सुक्या चाऱ्यावर हे करायचं. हळूहळू आपल्या चाऱ्यावर घ्यायचे. हिरवा चारा देणे, खुराक देणे. खुराक लगेच द्यायचा, 8 दिवस खुराक देणेच नाही, फक्त सुक्या चारा. चारा द्यायचा. पाण्यामध्ये काय मिक्स करून टाकता? गुळ. रोज गुळ टाकायचा. 8 दिवस गुळ टाकायचा. औषधं कोणती वेगळी? औषध मग ठसकलं तर त्याचं औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने देतो आपण, ठसक्याचं औषध वगैरे. मग असं आहे. बरं. आता यामध्ये तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तर ह्या वर्षी अडचणी काय आल्या तुम्हाला? काय झालं? थंडी खूप असल्यामुळे सर्दी आणि जुलाब आणि ताप, ह्या 3 गोष्टी सेट करायला खूप त्रास दिला ह्या वर्षी. मग एकत्र आलं पूर्ण एकत्र. PPRच्या स्टेज पर्यंत जाण्याचा हे आलं त्यांचं. जर तुमचं लक्ष जरा कमी झालं असतं आणि जर PPR मध्ये गेले असते तर काय झालं असतं? मग मरतुकीचं प्रमाण खूप वाढलं असतं. आता आणले किती होते तुम्ही? आपण 12 ते 40 आणले टोटल, पण नंतरचा लॉट 12चा आणला, त्याच्यातले 2 दागावले आपले. 2 दागावलेत? तर तुम्हाला आता बाहेरून आणल्याचा अनुभव कसा आहे आतापर्यंत? आता दरवर्षी आणताय तुम्ही? नाही, बाहेरून आणणं आणि भांडवल गुंतवणं एवढं सोपं नाही. जे घरचं बकरू आपलं सेट होईल ते बाहेरचं बकरू त्याप्रमाणे ग्रोथ नाही करणार किंवा सेट नाही होत. बरं. तुमचा अनुभव आहे आता. सेट करायला अजून काय काळजी घेतो आपण? सेट करणं खूप म्हणजे अवघड म्हणतात. पण नक्की काय त्याच्यात एकदम डिटेल, पहिल्या दिवशी आणल्यापासून काय 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 करत राहायला लागते वेगवेगळ्या गोष्टी? पहिल्या आठवड्यात तर त्यांना फक्त गुळ पाणी आणि खुराक तर पूर्ण बंद. पहिला खुराक देणेच नाही. चाऱ्यावर थोडेसे सुक्या चाऱ्यावर सेट करणे. सुक्या चाऱ्यावर सेट झाले दुसऱ्या आठवड्यात त्यांना थोडा भरडा, पूर्ण दाणा द्यायचा नाही, भरडा देणे. थोडा भरडा चालू करणे आणि मग आपल्या वल्ल्या चाऱ्यावर त्यांना घेणे दुसऱ्या आठवड्यात. ते बी थोडा जसं खातील त्या प्रमाणात. त्यानंतर हळूहळू औषधं वगैरे चालू ठेवायची. लिव्हर टॉनिक वगैरे त्यांना चालू ठेवायचं. त्यानंतर मग हळूहळू ग्रोथ घेते. लिव्हर टॉनिक हे पहिल्यापासून चालू करायचं? पहिल्यापासून चालू आणल्यापासून लिव्हर टॉनिक सोबत आपण पहिल्यापासून अजून काय काय देतो? कॅल्शियम देतो आणि मिनरल मिक्सचर देणे. रोज देणे? रोज द्यायचं.
चाऱ्यामध्ये mix चाऱ्यामध्ये मिक्स करून मिनरल मिक्सचर दररोज द्यायचं. मग आपण सेट करायचा म्हणजे नक्की अडचण कशामध्ये सगळ्यात जास्त मग? सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला जर सर्दी झाली असेल जनावराला, ताप आला असेल, तुम्ही किती इंजेक्शन दिली नवीन हे तरी कंट्रोल होत नाही. पूर्ण 2-3 दिवस त्याला ट्रीटमेंट करावं लागते पूर्ण. हा, म्हणजे तोपर्यंत टेन्शन राहतं सेट करेपर्यंत. कारण की दगावण्याचे चान्सेस पण त्या पिरियड मध्ये जनावर दाखवण्याची शक्यता असते. जर तुम्ही उपचार वेळेत केला नाही किंवा बरोबर केला नाही तर जनावर दाखवण्याची शक्यता असते. मग ह्या बोकडांवर ते आता किती महिने झाला आणून? आता 1.5 महिना झाला आणून. 1.5 महिन्यात तुम्ही फक्त औषधांवरती किती खर्च केला? 20,000 रुपये खर्च झाला औषधांना. आणि वरतून 2 दगावले, त्याचं किती मोठं नुकसान? हा, म्हणजे खूप मोठं नुकसान होतं. हा, सेट करायला खूप झाले तर लवकर होतात नाही, लॉस मध्ये जातो माणूस. हा, मग ते जवळपास डबलच खर्च होतो. Double जसं खर्च फार्मवरून आणतो तसंच होतंय. हा. आणल्यावरती किती प्राणी तुटतो? किती किलो वजन कमी होतं? आणल्यानंतर पाणी हा खूप तुटतो. आपण नवीन शेळी पालन करणार हा तर खचून जाऊ शकतो याच्यात. प्राणी म्हणजे पार काही प्राणी पार हाडकं, त्यांची हाडकं अर्ध्यापेक्षा कमी वजनाचा होतोय. आणलेला वाटतं का आता हा प्राणी काही जगत नाही, या स्टेज पर्यंत प्राणी जातोय. पण नंतर जर तो प्राणी ग्रोथ घ्यायला लागला ना, तो सगळ्यात जास्त ग्रोथ घेतो. कधी सेट कधी होतो मग आपल्या इकडं? सेट ज्यावेळेस आपल्या चाऱ्यावर चारा खायला लागेल, त्या चाऱ्यावर एकदा खायला उचलायला लागला ना, मग प्राणी सेट झाला म्हणून समजायचं. तुमच्या म्हणजे अनुभवातून किती महिने लागतात यासाठी? कमीत कमी या प्रोसेसला 1 महिना की 1.5 महिना, 2 महिने, किती वेळ, 2 महिने तरी जातील. 2 महिन्याच्या नंतर प्राणी आपल्याकडे पूर्णपणे सेट होऊ शकतो. आणि जेवढं वजन तोडलेलं परत कव्हर करायला मग एकदा सेट झाल्यानंतर कव्हर लगेच करतो. मग महिना 1.5-2 महिन्यात तो प्राणी वजन कव्हर करू शकतो. पण ज्याला कोणाला जास्त अनुभव नाही, आता काय होतं, बाजारात स्वस्त मिळतो आपल्याला माहिती आहे, क्वालिटीचा प्राणी पण मिळतो, असं पण आहे. फक्त तुमची नजर पाहिजे तशी. बरोबर पाहिजे. हा, तुम्ही बाजारातून आणले, सेट केले, पण जो नवीन करतोय त्याने कशा प्रकारे करावं? त्याने बाजारातून प्राणी आणूच नाही ह्या मताचा मी. बरं, 2 रुपये जिथं 10 प्राणी घ्यायचे तिथं 5च घ्या, पण फार्मवरून घ्या, सेट झालेले प्राणी घ्या. मग असं म्हणता येईल का तुम्ही तुमचे प्राणी विकण्यासाठी सांगताय? नाही, प्राणी विकण्याचा हा मोठा अनुभव आहे. बाजारातलं जनावर आजारी पडतच. त्याला जर नवीन शेळी पालकाला जर सेट करता नाही आले तर पूर्णपणे लॉस होऊ शकतो. बरं, तो लॉस जर वाचवायचा असेल आपल्याला, जर लॉस वाचवायचा असेल, शेळी पालन फार्मवरूनच करा. फार्मच्याच प्राणी परचेस करा आणि तिथूनच काही शेळी पालन सुरू करा. आता ही मानसिकता कशी राहते की सुरुवातीला आपण जर सक्सेस झालो याच्यामध्ये तर मग आपण वाढू शकतो. हा, पण सुरुवातीलाच आपण खचलो पहिल्याच वेळेस, हा, तर मग ते बंद पडण्याकडे जाऊ शकतो. हा, बरोबर. सुरुवातीला जर खचलं तर पूर्ण असे भरपूर फार्म आहेत की सुरुवातीला प्राणी मेलेत, त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकले. मग सेट करता आलं नाही प्राणी. हा, जेव्हा आपण सुरुवातीला आणतो आपल्या जवळच्या कुठून फार्मवरून आणतो, 10 प्राणी घ्यायचे तर 5च घ्या. थोडे हा फार्मवाला थोडे तुम्हाला त्याला त्रास झालेला असते सेट करायला, तो थोडे माग देईन तुम्हाला, पण ते प्राणी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्रास नाही सेट करायचा वगैरे.